उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा थंडगार मठ्ठा रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मठ्ठ्याला अमृता इतकेच महत्त्व आहे, त्यामुळे जेवणानंतर मठ्ठा नक्कीच प्यावा. उन्हाळ्याच्या दिवसात दिवसातून 2 ते 3 वेळा मठ्ठा प्यावा, आरोग्यासाठी चांगला असतो. तर मठ्ठा रेसिपीसाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता 1 चमचा भाजलेलं जिरं घेतलेलं आहे. तर जिरं भाजूनच घ्यायचं. तर इथे आपण ताजा मसाला बनवतो आहे मठ्ठ्यासाठी, त्यामुळे इथे मी ताजं जिरं घेतलेलं आहे भाजून. जर तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर तुम्ही रेडीमेड जिरा पावडर वापरू शकता. तर इथे मी या पोहे खायच्या या चमच्याने ना 1 चमचा भाजलेलं जिरं घेतलेलं आहे. आता ते आपल्याला ना बारीक करून घ्यायचं आहे. पाणी न टाकता कोरडंच वाटून घेतलेलं आहे. तर इथे 1 लिटर मठ्ठासाठी मी 4 मिरच्या, लहान मिरच्या घेतलेल्या आहेत. लहान आकाराच्या आहेत म्हणून 4 घेतल्यात. आणि ना इथे 1.5 ते 2 इंच किसलेलं आलं घेतलेलं आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कमी जास्त. तर किसलेलं आलं का वापरलं आहे कारण आहे ना मग मिक्सरवर वाटताना आहे ना ते चांगलं बारीक होईल, म्हणजे मठ्ठ्यामध्ये दाताखाली येणार नाही. तर 1.5 ते 2 इंच किसलेलं आलं आणि 5-6 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. पुदिन्याच्या पानांमुळे छान चव येते मठ्ठ्याला. तर आता आहे ना हे आपल्याला मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे. तर थोडं पाणी टाकून मी याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे दाताखाली काहीच आलं नाही पाहिजे, त्यासाठी चांगली बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता इथे एक मी मातीचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर तुम्ही स्टीलचं भांडं घ्या खोलगट. आता यामध्ये ना मी 1 लिटर थंडगार ताक घेत आहे. तर हे ताक मी रेडीमेड घेतलेलं आहे, म्हणजे डेअरीमधून आणलेलं ताक आहे 1 लिटर. तर डेअरीतलं 1 लिटर ताक घेतलेलं आहे, त्याचाच मी मठ्ठा बनवून दाखवणार आहे. तर तुमच्याकडे ताक नसेल, रेडीमेड दही असेल तर तुम्ही 1 ते 1.5 वाटी दही घ्यायचं, चांगलं घुसळून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं. पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार, कितपत तुम्हाला ताक पातळ पाहिजे त्यानुसार टाकायचं. आणि चांगलं घुसळून घ्यायचं रवीनं, म्हणजे ना घरच्या घरी ताक तयार होतं. तर इथे मी रेडीमेड घेतलं आहे, ते तयारच आहे, त्यामुळे मी याला जास्त घुसळून घेणार नाही. तर माझ्याकडे लाकडी रवी नाही आहे, विस्क आहे, म्हणून या विस्कनीच मी घुसळून घेत आहे. चांगलं घुसळून घ्यायचं, चांगला फेस येत तोपर्यंत. तर हे रेडीमेड तयारच ताक आहे, त्यामुळे मी जास्त काही फेटलेलं नाही आहे. तुम्ही जर घरी दह्यापासून करत असाल तर चांगलं फेटून घ्या, म्हणजे छान फेस येतो आणि ताकाची चव पण छान लागते. आता आपण जी तयार पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे. संपूर्ण पेस्ट मी टाकत आहे. तर आपण चांगलं बारीक वाटून घेतलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये पटकन मिक्स होतं. आता वरनं चिरलेली कोथिंबीर टाकायची. तर आता इथे अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं. काळं मीठमुळं पण मठ्ठ्याला छान चव येते. आणि ना अर्धा चमचा साखर टाकायची, आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी. आता हे सर्व टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा घुसळून घ्यायचं असं, म्हणजे जी आपण पेस्ट केली होती ती व्यवस्थित या ताकामध्ये मिक्स होते. इथे मी 1 लिटर ताकासाठी आहे ना एकदम बारीक आणि कोवळ्या आहे ना 4 मिरच्या वापरल्या होत्या. एकदम लहान आकाराच्या होत्या म्हणून 4 वापरल्या. जर तुमच्याकडे मोठ्या आकाराच्या असतील तर तुम्ही 1.5 ते 2च वापरा, कारण आहे ना जास्त मिरची टाकल्यावर पण तिखट होऊ शकतो मठ्ठा. तर एकदम कोवळ्या असल्यामुळे मी इथे 4 वापरल्या होत्या. आणि तुम्हाला बर्फ हवा असेल याच्यामध्ये टाकलेला तर तुम्ही टाकू शकता, पण हे ताक मी फ्रीजमधलंच वापरलेलं आहे, म्हणजे फ्रीजमध्ये थंड करून घेतलं होतं, त्यामुळे मी इथे बर्फ वापरलेला नाही. तर मस्त असं आपलं थंडगार 1 लिटर ताकाचं मठ्ठा तयार झालेला आहे. तुम्ही एकदा करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.